पक्ष हे जरी किती बोलत असले, आम्ही एका विचारानं एका नात्याने एकत्र आलो, तसं काही नसतं. ते सत्तेसाठी एकत्र आलेले असतात. आपापल्या लोकांना पदं मिळावीत, मलईदार खाती मिळावीत, आपला आर्थिक गल्ला पक्षाचा किंवा स्वतःचा भरावा म्हणून एकत्र येऊन हे सरकार स्थापन करतात. त्याच्यामुळे शेवटपर्यंत आधी मंत्रिपदासाठी, मग जागा वाटप, खाते वाटप, पालकमंत्रीपद. आता कोणाला काही बीडचं पालकमंत्रीपद मुंड्यांना मिळालं एखादं कोणत्याही, तर संतोष देशमुखला नाही मिळणार आहे का? मला सांगा. परभणीमधलं पालकमंत्रीपद ब कला मिळालं म्हणून ज्या सोमनाथ सूर्यवंशीची पोलीस कोठडीमध्ये हत्या झाली त्याला खरोखर न्याय मिळू शकतोय का? मुंबईमध्ये उपनगरामध्ये किंवा ठाण्याच्या पालकमंत्रीपदाबाबत रस्सीखेच सुरू आहे. कल्याणमध्ये जरी एखाद्याला पालकमंत्रीपद मिळालं म्हणून मराठी माणसावर जो तिकडे अन्याय झाला, जे आपण चित्र पाहिलं, तो अन्याय भविष्यात दूर होणार आहे का? त्याचा काय उपयोग नसतो. हा फक्त एक सत्ता आपल्याकडे राहावी, त्यानिमित्ताने त्या भागातले होणाऱ्या सर्व व्यवहारांची सूत्र आर्थिक आपल्याकडे राहावीत आणि म्हणून पालकमंत्री पाहिजे आमच्याकडे, आम्हीच पालक तो काय आतापर्यंत पालकमंत्र्यांनी, मी कोणाचंही कोणत्या पक्षाचं नाव घेतं, पालकमंत्र्यांनी गडचिरोलीचं पालकमंत्रीपद काही लोकांना कायम हवं असतं. गडचिरोलीचं पालकमंत्रीपद ते काय नक्षलवादाचा खात्मा करायला नको असतो. गडचिरोलीमध्ये ज्या मायनिंग कंपन्या आहेत, जे खाणीचे उद्योग आहेत हजारो करोड रुपयाचे, तिथून मलिदा मिळावा म्हणून पालकमंत्रीपद हवं असतं. हे माझं आकलन आहे. ह्याच्यावर कोणी टीका करू शकतो, पण गडचिरोली, चंद्रपूर वनसंपत्तीचा प्रचंड नाश सुरू आहे. त्यातला वाटा आपल्याला मिळावा म्हणून त्या भागातल्या पालकमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू आहे आणि असते. हा आतापर्यंतचा माझा एक संपादक पत्रकार म्हणून माझे आकलन आहे. तुम्हाला ते कदाचित चुकीचं वाटेल, पण ज्यांना हे पालकमंत्रीपद हवं आहे त्या जिल्ह्याचं, त्यांच्याशी खाजगीत बोला तुम्ही, त्यांच्या कार्यकर्त्यांशी, तुम्हाला ते हेच सांगतील. मुंबईचं पालकमंत्रीपद मिळाल्यामुळे लोढाना किंवा अन्य कोणाला मुंबईत मराठी माणसाला घरं स्वस्त मिळणार आहेत का? मुंबईतल्या मराठी माणसावरचं पिछाट थांबणार आहे का? हे सांगावं ना. नाही होणार. बिल्डरांची धन होईल. आता गृहनिर्माण खातं हे कोणाकडे आहे? मुख्यमंत्र्याकडे. ते काय आम्हाला घरं मिळावी म्हणजे डेप्युटी CMकडे आहे. ते कशा करताय? ते त्यांच्या लॉबीतले जे बिल्डर आहेत त्यांचं धन व्हावं, त्यातून आपल्याला लाभ व्हावा म्हणून ही खाती शेवटपर्यंत ओढाताण केलेली असते. मुंबईमधल्या चाळींचा प्रश्न आहे, पुनर्विकासाचा प्रश्न आहे, झोपडपट्ट्यांचा प्रश्न आहे, अनेक प्रश्न आहेत. ते सुटणार आहेत का? सोडवले जाणार आहेत का? अजिबात नाही.